छान आहे हा छान आहे ना? हा छान आहे. ठीक आहे, हाच घेऊया आपण. हा द्या. का देऊ? आता कसा आहे, नवरा मुलगा शोभतोय. आवडला तुम्हाला ना? करू का बिल? करा, आता बिल करायलाच पाहिजे ना. किती पैसे? हो फक्त 6,000. 6,000 रुपये? एवढ्या पैशात माझे याच्या पुढे सगळे कपडे येतील आयुष्यातले. मला हाच सदर आवडला आणि आपण हाच घेणार आहे. काय करायचं ते तुझं तू बघ, मी जाते. अहो ऐका ना, ऐका, माझ्याकडे पैसे नाही आहेत. नको सदरा, आम्ही दुसरा साधा बघतो. हो शेट, एवढा तुम्हाला आवडलेला आहे सदरा हा. एवढे सदरे बघितल्यानंतर हा तुम्ही चॉईस केलाय. अहो पण ऐका, म्हणजे काय आहे, 6,000 रुपये तर द्यायला लागणार ना. 6,000 घ्या हो. कुर्ता कुठे गेला? कुर्ता कुठे गेला? अहो कुर्ता आत्ता हातात होता माझ्या. कुर्ता कुठे गेला? कुर्ता कुठे? मी कुठे टाकला? मी तुमच्या समोर उभा आहे. मी नाही, गायब झाला अचानक. तुझ्या जवळच होता ना, मग गेला कुठे? अहो खोटं नाही बोलत आहे, मधुवंतीने गायब केला. हो मला माहिती ना, मला माझा कुर्ता पाहिजे किंवा त्याचे पैसे पाहिजेत. मी तर सोडणार नाही तुम्हाला. कुठे गेला तो? बघ बघ कुठे गेला, शोध. अरे इथं होता ना आत्ता, गेला कुठे? मोहन, अरे हे मोहन, तू कधी आलास? हे बस 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 बस. हे ऐकलंस काय? हे मोहन आलाय. बस 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 ना. मोहन, काय रे, न सांगता कुठे गेला होतास तू? हा, काय जीवाला घोर लावतोस असा? काय काय विचार मनात आले तुला माहितीये? काका तू ओके आहेस ना? अरे आम्ही तुझ्या क्लासमध्ये पण गेलो होतो, तिथेही कोणाला माहित नाही तू कुठे आहेस किंवा गायब झाला ही माहित नव्हतं. अरे फोन पण लागत नव्हता तुझा. होतास कुठे? अरे इथे वेळ लागायची पाळी आली होती माहिती आम्हाला. आणि असा न सांगता कसा निघून जातोस रे? तुझ्या वागण्याला काही अर्थ आहे? घरात आपली कोणीतरी काळजी करत असेल असा तसूभर सुद्धा मनात विचार आला नाही ना तुझ्या? अरे बोल ना काहीतरी. असा घुम्यासारखा काय बसलाय? आम्ही काय वेडे आहोत म्हणून प्रश्न विचारतोय तुला? मोहन, मान खाली घालून बसू नकोस. बोल काहीतरी बोल. माझ्या प्रश्नांची उत्तर दे. कुठे गेला होतास तू? कुठे गेला होतास आणि कुणाबरोबर गेला होतास? अरे तोंड उचकटून बोल ना काहीतरी. आई बाबा थांबा ना जरा. काका तू जेवलायस का? काही खाल्लंयस का तू? न खायला काय झालंय? मिळालं असेल कुणीतरी भरवायला. आई थांब ना जरा. मी बोलतोय ना काकाशी. थांब ना, थांब. काका बोल माझ्याशी. ती इथे बघ. काही खाल्लंयस का तू? बघ नाही खाल्लंय त्याने. एक काम करा,
आई तू जेवण वाढ, आम्ही येतो जेवायला. मी वाढणार नाही. जोपर्यंत हा काहीही बोलत नाही ना तोपर्यंत मी काही करणार नाही. आई थांब ना जरा, मी बोलतोय ना. प्लीज वाढ, आम्ही आलो. प्लीज प्लीज. बाबा घे जेवायला घे, आम्ही येतो. नखरे आहेत नुसते. काका, गोडबोले बाई तुला नाही म्हणाले म्हणून तू जीवाचं काही बरं वाईट नाही ना करणार? दिगू मी असलं काहीही करणार नाही. अरे मग काय झालंय काय? हे बघ काका, ब्रेकअप वगैरे असं सगळ्या गोष्टी होत राहतात, पण आपण येणारा प्रत्येक दिवस नवीन असल्यासारखा जगलो पाहिजे. जे झालं ते विसरून जा. उद्याचा दिवस नवीन आहे, नवीन सुरुवात कर. उद्या सगळीच नवी सुरुवात किंवा शेवट. सगळीकडे नुसता अंधार पसरलाय. काय होणार आहे देव जाणे. आता काय बोलतोयस तू? काय कसला अंधार? मला कळेल असं बोलशील का काहीतरी? दिगूला किती काळजी वाटते माझी. दादा वहिनी चिडले पण त्यामागे ही काळजीच होती. आता सगळे एकत्र जेवायचं म्हणतात. कदाचित या सगळ्यांच्या बरोबर माझं हे शेवटचं जेवण असेल. हे काका तुला माहित नाही, तू नसताना इथे सगळे किती हायपर झालेले, किती टेन्शन घेतलेलं सगळ्यांनी. आई बाबा तर पार खचले होते. काका तू अजून थोडा लेट केला असता ना तर त्यांनी काय केलं असतं काय माहित. हे काका, तू यापुढे नाही ना जाणार आम्हाला असं सोडून? मला प्रॉमिस कर की तू परत असा कधीच न सांगता कुठे जाणार नाही. आम्हाला एकदाही सोडून नाही जायचा. मला प्रॉमिस कर, प्रॉमिस कर की नाही जाणार तू सोडून. नाही जाणार दिगू, नाही जाणार. येऊ ना बात. पाणी घेऊन येतो मी तुझ्यासाठी. दिगू मला माफ कर. तुला दिलेलं प्रॉमिस मी पाळू शकेन की नाही माहित नाही. कारण आज रात्री मी गेलो की परत येईन की नाही हेही माहित नाही. आज अष्टपुत्रेंनी फोन कट केला माझा. असं कधीच करत नाहीत ते. नंतर त्यांनी कॉल रिव्हर्ट पण नाही केला, मेसेज नाही. नक्कीच ते खूप चिडले आहेत. माझं असं वागणं त्यांना नसेल आवडलं. एक मेसेज करते. तुम्ही जे वागलात त्यावर मी जास्तच रिॲक्ट झाले. पण एकदा माझ्याशी बोला. तुमचं असं अचानक निघून जाणं, तुम्ही कुठे आहात हे मला माहीत नसणं मला आवडत नाही. तुमची काळजी वाटते अष्टपुत्रे. आय एम सॉरी. आता काय उत्तर देऊ मी मॅडमना? काय रे? काय? तू जागा आहेस अजून? अरे काका झोप, तू खूप दमलायस. आई बाबा पण झोपलेत आणि आज आपण सगळे जरा शांत झोपूयात. हो झोपतो मी, खरंच झोपतो. तू जा ना, खरंच झोप. बरं काय झालंय तुला आज? खूप वेगळा वाटतोय मला तू. नाही रे, काही नाही झालंय. खरंच काही नाही झालं. बरं झोपणार ना पक्का? नक्की झोपणार. शुअर? ठीक आहे, चल गुड नाईट. गुड नाईट. असं वाटतंय की सगळे माझ्यापासून दूर जात आहेत. पण मग आपण इथून जाताना कुणालाही त्रास होऊ नये असं काहीतरी करावं. पण काय, पत्र लिहून ठेवू का? तेच करावं. दादा, वहिनी, दिगू, मी निघून जातोय. कुठे माहित नाही, कधी येईन माहित नाही. पण एक सांगतो, माझी काळजी करू नका. माझ्या कर्माची फळं मलाच भोगावी लागणार आहेत. तुम्हाला त्याचा त्रास होऊ नये एवढीच इच्छा आहे. पण तुम्ही माझी खरंच काळजी करू नका. माझ्या नशिबात जे आहे ते होईलच. सगळं ठरल्याप्रमाणे झालं तर मी
परत भेटेनही नक्की. बाकी परमेश्वराच्या हाती. इतिहासाचा शोध घेता घेता कदाचित मी स्वतःच इतिहास जमा होईन. माझा विचार करू नका मॅडम. स्वतःची काळजी घ्या. दादा, वहिनी, मला तुमच्यासाठी खूप काही करायचंय. करायचं होतंही, पण आता ते अर्धवटच राहणार आहे. आता मी चाललोय, कदाचित कायमचा. दादा, वहिनी, मला माफ करा. मी तुमच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकलो. देवा, माझ्या घरच्यांचं रक्षण कर. दादा, वहिनी, दिग्या, गोडबोले बाई, मला या घरासाठी खूप काही करायचं होतं, पण मला माहित नव्हतं की माझ्या आयुष्यात असाही प्रसंग येईल. तू सुखरूप असणं गरजेचं आहे. मग तिथे आग पेटव, त्याचा धूर हाच संकेत असेल. सांगितल्याप्रमाणे नागप्पाला या रॉकेटने इशारा देता येईल.
दिगू, काळजी घे बाळा स्वतःची, दादा वहिनीची. मी नेहमीच तुझ्याशी एक मित्र म्हणून वागलो. तूच एक होतास ज्याच्याशी मी सगळं शेअर करत होतो. पण मी आज कुठे चाललोय हे मी तुलाही नाही सांगू शकत आहे दिगू. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मोहन, अरे किती छान दिसतोय तुला हा सदरा. आता कसा नवरा मुलगा शोभतोयस तू. म्हणून मला किती आनंद होतो माहितीये. काय झालं, तुला नाही होत का आनंद? नाही होतोय ना आनंद. मग असं का झालाय चेहरा? काय इतक्या महत्वाच्या प्रसंगी माझ्या जवळच्यांना बोलवता येत नाही ना, म्हणून वाईट वाटतंय. अरे मग बोलव ना. बघ अजून विचार कर. नको, माझा निर्णय झालाय आणि माझा निर्णय योग्य आहे. बर ठीक, आता निघूया आपण. मला तिकडे जाऊन ना खूप तयारी करायची. चल. काय रे, काय झालं? नाही, काय नाही. चल. मोहन, तुला नाही यायचंय ना उडत? मग बघ आता. हे काय झाडूनी मारताय की काय मला? मी फक्त उडत नाही येणार म्हणालो, लग्नाला नाही नाही म्हणालो, आता झाडूनी मारणार का काय तुम्ही मला? मोहन, मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला असं झाडूने मारेन का? नाही ना मारणार. मग ठीक आहे. तू डोळे बंद कर. नाही नाही, मी ना डोळे मिटणार. मग तुम्ही जादू बिदू करता. मोहन, डोळे बंद कर. मोहन,